बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीच शिल्लक नसते व भाजीला तेच तेच खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळेस मस्त झटपट होणारी झणझणीत शेवभाजी करा. या रेसिपीला खूप जास्त साहित्य लागत नाही. अगदी घरात जे साहित्य असते त्यातून ही शेवभाजी तयार होते आणि फक्त 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय झटपट झणझणीत शेवभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक जरूर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता शेवभाजी करण्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालत आहे. खरं तर शेवभाजीमध्ये तेलाचे प्रमाण हे जास्ती वापरले जाते. तुम्हाला हवे तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता. आता तेल छान गरम झालेले आहे. यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे. जिरे छान आपल्याला फुलण्यापर्यंत परतवून घ्यायचे. आता जिरे सुद्धा छान असे फुलले. यामध्ये आपल्याला घालायचा 2 मोठे आकाराचे बारीक चिरलेले कांदे. तर मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरते. कांदा छान बारीक चिरून घेतल्यामुळे भाजीला छान असा एकसंधपणा येतो, छान अशी मिळून येते. त्यामुळे भाजीतला जो कांदा आहे तो छान असा बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेला कांदा हा लवकर परतला जातो आणि कांद्यामधले जो उग्र वास असतो तो सुद्धा लवकर निघून जातो. आता हा कांदा आपल्याला मंद गॅसवर छान सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर हा कांदा आपण 1 मिनिटभर छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 मोठे चमचे मी लसूण ठेचून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता. मी फक्त या ठिकाणी लसूणचाच वापर केलेला आहे. आता लसूण आपल्याला या कांद्यासोबत छान परतवून घ्यायचा आहे. आता लसूण कांदा छान असा परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा लालसर टमाटा बारीक चिरून घातलेला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये टोमॅटोची प्युरी करून सुद्धा घालू शकता. आता आपल्याला टमाटा वापरत असताना छान असा लाल बघून टमाटा आपल्याला या भाजीमध्ये वापरायचा आहे. आता टोमॅटो आपल्याला या कांद्या आणि लसूण सोबत छान असा मऊ पडेपर्यंत साधारण 1 ते 1.5 मिनिट पर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. तर 1 मिनिट भरातच बघा कांद्या टोमॅटोला छान असे तेल सुटलेले आहे. कांदा टोमॅटो छान मऊ सुद्धा पडलेला आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. तर सर्वात पहिले आपण घालूया 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची, पाव चमचा आपल्याला हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता हे मसाले या कांदे टोमॅटोमध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरला आहे. हवं तर तुम्ही जो तुमचा साठवणीचा मसाला असतो तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता मसाले सुद्धा आपण छान असे परतून घेतलेले आहे. तेल सुद्धा छान सुटले. आता यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे पाणी घालायचे. पाणी घातल्यामुळे मसाले हे करपत नाही किंवा असा जळल्यासारखा त्याचा करपट वास सुद्धा येत नाही. त्यामुळे 2 चमचे पाणी घालून हे मसाले साधारण अर्धा मिनिट छान परतवून घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. त्याने सुद्धा या भाजीला टेस्ट खूप छान येते. आता तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असे तेल सुद्धा छान सुटलेले आहे. आता यामध्ये आपण घालूया 2 ग्लास गरम पाणी घालायचे आहे. गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला तेल छान असे सुटते, तर्रीदार होते. त्यामुळे गरम पाणी वापरा. आता 2 ग्लास मी या ठिकाणी पाण्याचा वापर केला आहे. हवं तर तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आता पाणी गरम असल्यामुळे या भाजीला अशी पटकन उकळी आली आहे. आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. यामध्ये घालूया शेव. तर मी या ठिकाणी तिखट शेव घेतलेली आहे. हवं तर तुम्ही भावनगरी गाठी असती ती सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता शेव घातली की आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आणि हलक्या हाताने ही शेव आपल्याला या रश्श्यामध्ये किंवा या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. छान अशी मिक्स केल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिटभर गॅस चालू ठेवायचा. 1 मिनिटानंतर भाजीला छान अशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. शेव टाकल्यानंतर भाजी खूप जास्त उकळवायची नाही, नाहीतर ही शेव खूप जास्त अशी शिजल्या जाईल. त्यामुळे शेव टाकली की गॅस मात्र लगेच बंद करायचा. आता आपली शेव भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. थोडी आपण वरून कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करायचा. तर या ठिकाणी आपली मस्त अशी झणझणीत शेवभाजी तयार झालेली आहे. फक्त 10 मिनिटात ही शेवभाजी बनवून तयार होते. फक्त मसाले आणि मीठ या ठिकाणी तुम्ही बेतानी घाला, कारण शेवेमध्ये मसाला सुद्धा असतो आणि मीठ सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. तर आपली या ठिकाणी कमी साहित्यात कमी वेळात झटपट झणझणीत होणारी शेवभाजी या ठिकाणी तयार करून झालेली आहे. तुम्ही ही शेवभाजी नान, भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. कशाबरोबरही खा, अप्रतिम लागते.
तर तुम्ही ही शेवभाजीची रेसिपी अगदी कमी वेळात सुद्धा बनवू शकता। तर तुम्हाला ही झणझणीत शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झणझणीत चटपटीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।